श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, उन्हाळ्याच्या दिवसात तसंही खूप काही खाल्लं जात नाही, म्हणून ब्रेकफास्ट थोडासा बरा करायचा आणि दुपारचं जेवण अगदी लाईट करायचं. म्हणून मग मी सगळ्या डाळी कुकरला लावून त्याचं शिजवून घेतल्या होत्या. तर त्या सगळ्या मिक्स डाळी आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची पिठे टाकून छान असे खरपूस दह्यासोबत, थंड दह्यासोबत पराठे केले होते. अतिशय चवीला छान लागतात आणि सगळं डाळींमध्ये सगळे प्रोटीन असल्यामुळे लहान मुलांना आपण ते डब्यालाही देऊ शकतो किंवा असं ब्रेकफास्टला पण खाऊ शकतो किंवा जेवणामध्ये जर नुसता मसाले भात आणि असे पराठे केले तरीसुद्धा तुपासोबत, दह्यासोबत, लोण्यासोबत किंवा बटरसोबत. सगळ्या मिक्स डाळी, सगळी पिठं, नागलीचंसुद्धा पीठ घातलं, एकदम बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यामध्ये सगळे आपले जे बेसिक मसाले असतात ते सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. त्या पद्धतीने छान असे बघा सगळ्या डाळी शिजवून घ्यायच्या मीठ टाकून, हळद टाकून आणि मग सगळी पिठं घेऊन त्याच्यात लाल तिखट, तीळ, धणे जिऱ्याची पूड, हिंग याच्यात घालायचं आवर्जून, कारण आपण डाळीचं करतो आहे त्याच्यामुळे हिंगामुळे पचायला हलकं होतं. आणि ओवा, या दोन गोष्टी अगदी आठवणीने घालायच्या आणि जरा बऱ्या क्वांटिटीमध्ये छान असं मऊसूत पीठ भिजवून घ्यायचं. आणि त्याचसोबत कणिकही भिजवून घेतली होती, म्हणजे हातोहात नंतर पोळ्यासुद्धा करता येते. तर या पद्धतीने छान असं पीठ भिजलं आणि लगेचच आमच्याकडे 8 ते 8:30च्या मध्ये ब्रेकफास्ट करायलाच लागतो. त्याच्यामुळे मग लगेचच छान अशी मोठी पोळी लाटली, त्याला तेल लावलं आणि पीठ भरभरलं आणि त्याचे छान असे कट्स करून लच्छा पराठा लाटला. हा पराठा कसा पटकन शेकला जातो, खायलाही छान लागतो, कुरकुरीत आणि पुडपूड छान सुटतात, म्हणजे पीठ लागत नाही. म्हणून या पद्धतीने जर तुम्हाला वेळ असेल तर या पद्धतीने करा. त्यात आपला घडीची जरी पराठा लाटला तरीसुद्धा चालतो. त्या झटक्यात होतो हा सुद्धा, त्याला काही खूप वेळ लागत नाही. छान असं हलक्या हाताने टॅप करून मस्त असा गोलगोल थोडासा गुबगुबीत असा पराठा लाटून घेतला छान असं. त्याच्यावर आधी तव्यावर थोडंसं तेल घालून एक छोटीशी चपाती शेकून घेतली, जेणेकरून तवा सिझल होऊन जाईल. आणि मग पराठा शेकायला टाकला. एका बाजूने शेकला, त्याच्यावर थोडंसं तेल लावलं, या बाजूने पण शेकून घेतलं. तुम्हाला तेल जसं हवं असेल, कमी आवडत असेल तर कमी लावा, जास्त आवडत असेल तर जास्त लावा. मी शक्यतो कच्च्या घाणीचं तेल वापरते शेकवण्यासाठी, तर त्यामुळे मी 2-2 चमचे दोघी बाजूने वापरते, कारण तेल तुपही खायला पाहिजे, त्याच्याशिवाय जॉईंट्स कसं काय व्यवस्थित राहतील. आपण इथे तळलेले पदार्थ तर खात नाही, अशा ठिकाणी थोडंसं तेल खाल्लं तर चालतं. बघा किती छान त्याचे पूड सुटलेत आणि एक लेअर असा मस्त मोकळा झाला आहे. हे सगळं शेकण्याचं हे असतं. आणि तुम्ही जर लोखंडी तवा वापरला किंवा जो बिडाचा तवा येतो तर त्याच्यावर हे पराठे खूप सुरेख शेकले जातात. बघा छान असे मोकळे झालेले हे आणि मस्त घट्टसर असं दही थंडगार, अतिशय चवीला अप्रतिम लागतं. नक्की ट्राय करा. हा मी दुसरा घडीचा केला होता. बघा याचेसुद्धा किती छान पुडपूड मोकळे झाले आणि चवीला अतिशय सुंदर झाला होता. सगळे प्रोटीन्स पण गेले, चव पण लागली